नमस्कार आणि गुड मॉर्निंग मित्रांनो, मी तुमच्याकडे ब्लॉग्स. मग कसे आहात? आय होप मी मजेत असाल. मित्रांनो, आता वाजले मॉर्निंगचे 9:15 आणि आता थोडं आत्ताच उठलो, म्हणजे झालं उठून फ्रेश झालो. आता चहा नाश्ता करू आणि मग आपले रुटीन्स फॉलो करू आणि मग भेटतो तुम्हाला. ठीक आहे. मित्रांनो, आता जे पाहिलं ना तुम्ही, ती स्कूल होती माझी स्कूल. ते डेज आठवले डायरेक्ट. काय बोलू आता, तेच थोडं गहूचं पीठ घ्यायला गेलेलो. इथून थोडं वरतीच होतं ते, तर आकडा बोलतो जात होतो, बोललो दाखवून देऊ तुम्हाला. बरं वाटलं. चला मित्रांनो, आता मी घरी आलो आहे. काय झालं माहिती आहे, मी गहूचा पीठ घ्यायला गेलेलो. तर सुका गहूचा पीठ जो भेटतो ना पाकिटमध्ये, साधा पिशवीत, तो घ्यायला गेलो होतो. पण जिथे भेटतो तो दुकान बंद होता. तर मग घरी आलो. घरी आल्यानंतर मम्मी म्हणते मला की असं जर जो पाकिटमध्ये असतो तो आण, जो भेटतो डायरेक्ट पाकिटमध्ये. बोललो कॉल करून सांगितलं असतं. घरी आलो, मग जे परत गेलो, मग घेऊन आलो. मग जाऊ द्या आता. आणि नंतर कसं, ते तुम्हाला मी शाळा दाखवली, माझी स्कूल. ते दिवस आठवले डायरेक्ट. मी जसं पाहिलं ते डायरेक्ट दिवस आठवले. असं जास्त लांब नाही आहे, इथे 5 मिनटावरच आहे. खरंच गेले ते दिवस, राहिले ते आठवणी. एक होतं, पण मी जेव्हा स्कूलमध्ये होतो ना, माझी खूप कमी कंप्लेंट आली. आणि ती कंप्लेंट फक्त सबमिशनमुळेच आलेली. म्हणजे अशी मस्तीमध्ये कधीच नाही कंप्लेंट आली. खरंच एकदा काय, आय थिंक मी 5th काय 6ला होतो, तेव्हा सबमिशन नव्हतं झालं. तेव्हा मी स्कूलमध्ये थांबलेलो. मला म्हणजे थांबवलेलं स्कूलमध्ये टीचरनी. सबमिशन नव्हतं झालं. 1-2 लेसन्स थोडे इनकम्प्लीट राहिलेले, त्याच्यासाठी मला थांबवलेलं. तर मम्मी आलेली शाळेत, तेव्हा तीच फक्त कंप्लेंट. त्याच्यानंतर एक पण कंप्लेंट नाही झाली स्कूलमध्ये. स्कूलमधनं मम्मीला कंप्लेंट कधीच नाही आली. बस त्याचे. आणि एक होतं, म्हणजे कधी पण काय अशी भांडण हे झाली, मस्ती वगैरे चालू असेल, तर तेव्हा मी नव्हतोच. ते टीचरला पण माहिती असायचं. मी त्या काय म्हणते असतात ना, जे मारामारी व्हायची असं तसं, तेव्हा मी त्या मारामारीमध्ये नसेल हे लिहून लिहून घ्या डायरेक्ट. तेव्हा डायरेक्ट बोलतात ना, टीचर मला उठवायचीच नाही. कारण मी तेवढा एवढं शांत होतो ना स्कूलमध्ये. आपल्याशी होता आणि एक 3-4 मित्र, बस त्यांच्याशीच आपलं बोलणं चालणं जास्त. खूप शांत होतं. आता माहितीच आहे तुम्हाला आता कसं झालो आहे. खरंच आठवण ती आठवण. ते काय आहे की, आपण जेव्हा शाळेत असतो तेव्हा आपल्याला वाटतं की नाही भाई, मोठ्या झाल्यानंतर मजाच मजा आहे. पण खरं तर ती शाळामध्ये ती मजा असते. मोठ्या झाल्यानंतर काय मजा नसते. आयुष्याची मजा होऊन जाते मग मोठं. आयुष्य आपली मजा घ्यायला लागतं, असं म्हणायचं मला. मी चुकीने ते बोललो, आयुष्य आपली मजा घ्यायला लागतो. जाऊ दे आता, काय करायचंच थोडं. आता बनवलं हे, आता गहूचं पीठ. ते याच्यासाठी लौकी आहे ना, त्याचे चिले बनवते मम्मी, बेसन आणि गहूचं पीठ मिक्स करून. तेच आता ते खाऊ. ठीक आहे. आणि मग संध्याकाळी आपल्याला जायचं आहे जत्रेला. ठीक आहे. चला. आता आत्ता असं म्हणत होता कौस्तुभला, मी त्या दिवशी विचारलं हॉलला, कॉज म्हणतो की मी बघतो, मी पण येईल आज. पण त्याला पण काही थोडं काम आहे, म्हणजे त्याच्या कॉलेजमध्ये प्राईज डिस्ट्रीब्युशन आहे, तर त्याला लेट झालं तर होऊ शकतो. तर तो म्हणतो लवकर आलो तर नक्की येईल, लेट झालं तर जाऊ द्या, काही प्रॉब्लेम नाही. आणि तसं पण सीटला पण थोडं काम होतं. म्हणून ठीक आहे. नंतरच म्हणजे एक 7:30-8 वाजेलाच जायला.
तर आपण मी काका सीड भूमी आणि कॉस आम्ही असो. अजून असला तर सीडचा मित्र निखिल तो पण असू शकतो. हां त्याचं फिक्स नाही आहे पण आमचं 4-5 जणांचं फिक्स आहे. तेच चला खाऊ आणि मग भेटतो. मला असं वाटतंय की माझीच मम्मी नाही असं करत, तुमची पण मम्मी करत आहे. म्हणजे तेच असं म्हणजे आपण बाहेर चाललो आता आपल्याला काय घ्यायला पाठवलं. जसं मला आता पीठ घ्यायला पाठवलं होतं. हां तर सुका पीठ घ्यायला पाठवलं होतं. तर तो दुकान जिथे भेटतो तो दुकान कुठे त्या साईडचा सापच आहे का? मला साप तर वाटत नाही. काय माहिती सापच आहे का? हा सापच आहे. तो बघा थांबा दाखवतो दिसतोय का नाही आय डोंट नो. हा बघा पुढे रे. हा बघा साप. धामण आईच्या गाव आहे. आय थिंक धामण आहे ती. धामण आहे का कोणता आहे काय माहिती. बघा तो तिकडे बरोबर तो. काय माहिती धामण आहे का. धामण नॅचरल आहे ती येतच असते. काहीतरी ती 4-5 वर्ष झाले ती इकडेच आहे. एकच धामण आहे या बिल्डिंगमध्ये, माझ्या बिल्डिंगमध्ये आणि त्या मागच्या बिल्डिंगमध्ये कौस्तुभच्या बिल्डिंगमध्ये. त्याच्या यात आमच्या दोघांच्या बिल्डिंगमध्ये येणं जाणंच चालू असते. कधी तिकडे जाते कधी इकडे येते, कधी तिकडे जाते कधी इकडे येते. आता ही माहीत नाही. हा काय हात पण नाही जात ती गेली. फिरला वाटतं माहीत नाही गेला असेल. आला तर आला. आमची तर बिल्डिंग एवढं काय नाही सापाचं, पण मागची बिल्डिंगच्या कौस्तुभच्या बिल्डिंगवर खूप साप आहे. काय माहिती कोणता साप होता. धामणच होती का काय माहिती. धामण तोंड काढते का माहिती. जीप नाही काढत धामण तर जीप नाही काढत. घुसला म्हणजे गटार मधनं नाही निघालाय. गटार मधून निघाला असेल बोललो. गेला का आहे परत आला निघेल तो नंतर. निघेलच तो सुनसान बघून निघेल तो परत. इथून या साईडून आय थिंक त्याने थोडं तोंड काढलंय असं काय वाटतं. असं वाटतं पेअर ब्लॉकच्या खालून थोडं तोंड काढलं जाईल. हां अरे हां मी काय म्हणत होतो. हां तो सुका पीठ घ्यायला गेलेलो पण जिथे ज्या दुकानात भेटतं तो दुकान बंद होता. तर मला आधी वाटलं की थोडा पीठ असेल त्या पीठमध्ये होऊन जाईल. घरी आलो मम्मी म्हणते असं कर आता दुकानात जा आणि तो जो पाकिटमध्ये दुकानात भेटतो जो किराण्याच्या दुकानात भेटतो पीठ तो आण तसा आण. बोललो मम्मी तू मला कॉल करून सांगितलं असं मी डायरेक्ट नसतं आणलं तिथून. म्हणजे माझ्या शाळेच्या समोर आहे 2-3 दुकानं तिकडूनच आणला असता.
म्हणलं खरंच माझीच मम्मी तशी नसेल वागत, तुमची पण मम्मी वागत असेल. म्हणजे ती आपले बोलतात ना मम्मीची सवय आहे तशी. काय बोलायचं आता, जाऊ द्या, मम्मी मम्मी असते. आता तेच साप पाहिला नॅचरल आहे तो. आता तिकडे होता गटारात, माहीत नाही रिटर्न फिरतो काय नाही. आणि तर परत इथून असं येईल इथून. इथून खड्ड्यातनं जाईल, इकडच्या खड्ड्यातनं थांबा, इथून येईल दाखव. अरे इथून येईल असा, इथून असा फिरेल, असा मागून आणि मग या खड्ड्यातनं जाईल आणि इथून. आमच्या शाळेची मुलं आहे 10thवाले, आय थिंक 10thवाले. या खड्ड्यातनं जाईल, इकडे मागे हा पाईप आहे ना तो, तिथून त्या साईडून पण एक आहे पाईप, तिथून खड्डा पाईप नाही गेला, खड्डाच आहे, घुसने खड्डा गेलेला, तिथून जाईल आणि तो डायरेक्ट त्या बिल्डिंगमध्ये जाईल. आणि त्या बिल्डिंगमध्ये गेला ना मग झालं. इथून तिथे तेच करतो. आणि आमची बिल्डिंगमध्ये तरी फक्त धामण आहे. यांच्या बिल्डिंगमध्ये तर बापरे. एकदा काय आलं ना ते, एकदा आहे ना पिल्लू निघालेला, सापाचा पिल्लू. आणि तो कोणता, अजगरचा पिल्लू निघालेला. काय बोललो बाई तुमची बिल्डिंग. एकदा काय आलं माहिती. आणि दुसऱ्यांदा ते झालेलं खाली पण साप आहे. आणि एक ना वरतून साप येत होता, तो पण पायरीने कोपऱ्यातनं. खाली पण एक साप आहे आणि वरतून एक साप येत होता खाली. आई बोललो काय बेकार आहे, अलगच आहे. ते कसं आहे, इथे समोर तर खाली हे ठीक आहे, मागे पण ओके, पण त्यांचे या जो बिल्डिंग आहे ना, ही बिल्डिंगच्या बाजूला एक ना तिकडे तो झाड दिसतं, तो ह्या बंगला आहे ना, जो बंगल्याच्या मागे एक ग्राउंड आहे छोटा. आधी आम्ही तिथे क्रिकेट खेळायचो, कधी व्हॉलीबॉल. तर तिकडे खड्डे खूप आहे सापायचे. आणि ती जागा आता खेळत नाही, आता कोण म्हणजे लक्ष पण नाही देत ना. तर झाडं झुडपे खूप वाढले तिथे. एवढे साप निघताना बिल्डिंगवरनं काय म्हणायचं, नुसते साप. म्हणजे त्या बिल्डिंगवर रात्री बसायला गोष्ट वेगळीच आहे, पण सकाळी पण असं बसायला फाटते. कधी कुठून काय साप निघेल काही समजेल नाही असं म्हणताय का. तो प्युअर ब्लॉकचा बरोबर खालीच आहे. आणि त्याच्या पण थोडा प्युअर ब्लॉकच्या खाली पण एक खड्डा आहे वाटतं. समजायचं दामन आणि काय तर नाग. बोलून पण काय फायदा नाही. त्यांना बोलायला तेव्हापर्यंत जातो. 3-4 वेळा झालं तसं. त्या धामणला पण पकडण्यासाठी बोलवलेलं, जायचं लगेच. तो येतपर्यंत गायब. एवढं ते मागे तर किती वेळ होता तिथे त्या बाक्याच्या खाली धामण. बेडूक खात होता तेव्हापर्यंत काहीतरी अर्धा-पाऊण तास थांबून तरी. तो आला सरपा इथला, नंतर पळत गेला. थांबा दाखवतो. तो दिसतोय का नाही आय डोंट नो, नाही दिसत आहे. थांबा, इथेच आहे. हा प्युअर ब्लॉक आहे ना, त्याच्या बरोबर खाली साप बसला. तो निघेल, तो रिटर्न फिरेल नाही. तो दुपारच्या वेळेस शांत होऊन जातो ना, एकदम शांत, रोड सुनसान होऊन जातो ना, तेव्हा निघेल. तो बाहेर येतो, परत आता थोडा बाहेर येतो, परत आता. धामण आहे. मला आधी वाटलं नागिन आहे, म्हणलं नागिन. ठीक आहे, बिचारी धामण काय नाही करत. मित्रांनो, आम्ही वॉटरफॉल सुरू केलं आहे फक्त प्राणींसाठी, पक्षींसाठी. माणसं पण येऊ शकतात, माणसांना यायचं असेल तर, त्यांना इंटरेस्ट असेल ते पण येऊ शकतात. आम्ही वॉटरफॉल सुरू केलं आहे. बघा वॉटरफॉल आमचा, हा वॉटरफॉल आहे. आणि आमची पब्लिक आंघोळ करते.
काय तो तर गेला, ताप गेला. आता हे लोक आले अपलोड करायला. टाकी ओव्हरफ्लो झाली. काय करू मित्रांनो. आता जो याचं आता मी जत्रेचा जो ब्लॉग आहे तो सेपरेट येईल. हां, आणि त्याचे पार्ट 2 येतील. बिकॉज पार्ट 1च खूप मोठा होईल म्हणून त्याचे पार्ट 2 केले. हां, त्याच्या म्हणजे 2 पार्ट केले तर कसं चांगलं तुम्हाला पण बघायला मजा येईल. ठीक आहे, लवकरच जाऊन ब्लॉग बघा.